आज आम्ही पेठ ईश्वरपूर भागामध्ये भगतसिंग पाटील सरांच्या शेतामध्ये आलेलो आहे. आणि आज सर तुमचं पूर्ण नाव? भगतसिंग प्रतापराव पाटील. ओके. आता ह्या क्षेत्रामध्ये हे किती क्षेत्र आहे सर आपलं? 16 गुंठ आहे ही. आणि 16 गुंठ्यामध्ये सर तुम्ही काय घेतलंय? गोहस्त्र सुरुवातीला टाकलेलं. भूअस्त्र. हां. आणि ह्याच्यामध्ये आता ऊस पण आहे आणि भुईमुग पण आहे. सर आता आधी जे रान होतं आणि आता हे भूअस्त्र टाकल्यानंतरचं जे तुम्हाला वाटतं कसा रिझल्ट वाटतो? रिझल्ट चांगला आहे गोहस्त्रचा. भूअस्त्राचा रिझल्ट चांगला आहे. चांगला मग आहे. ही जी जरा माती होती ती होमनीचं माती कशी प्रमाण, झाली? माती भुसभुशीत, ढेकळं निघालेलं नाहीत. ओके. आधी हुमणी होती. होमनी होती. आता जरा आणि प्रमाण कमी आहे होमनीचं. हा, म्हणजे हुमणी आता मी भूअस्त्र त्या टाकल्यामुळं. गोहस्त्रामुळं होमनी मेलेली पण गावली मला. ओके. आज बघा सर, तुम्ही ग्रो मॅजिक पण ह्याच्यामध्ये वापरलेला आहे. ग्रो मॅजिक हा. आणि ओलिपची फवारणी झाली आहे. ओलिव्हची आणि ग्रो मॅजिकची फवारणी झालेली फवारणी. आहे. मग आता हे जे पिवळसर दिसत होतं, मग ह्याला कलर चढला की नाही? कलर चालला हाय असं पूर्णपणे हिरवं काळापूर झालेला आहे. तुम्ही पण बघताय मित्रांनो. आणि ह्या शेतामध्ये जी माती होती ती माती एकदम चिवड होती. आता ही जी माती आहे ती एकदम सुट्टी झालेली आहे, एकदम जबरदस्त माती आहे. आज बघा की या मातीचं जे बऱ्याच गोष्टी आहेत, ह्या मातीचा गुणधर्म पण बदललेला आहे आणि जबरदस्त आपल्या इंडियाग्रो कंपनीच्या प्रोडक्टचा रिझल्ट आलेला आहे. आणि आमच्यासोबत आज राजेंद्र पवार सर आहेत आणि राहुल सर पण आहेत. आज यांच्या माध्यमातून या पेठ भागामध्ये, ईश्वरपूर भागामध्ये आणि भगतसिंग पाटील सरांच्या शेतामध्ये आम्ही चांगला रिझल्ट घेतलेला आहे. जय हिंद, जय इंडियाग्रो.